लागवी आपण शाळेत जाताना बसने जातो, चालत जातो, पण गुजरात मधल्या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डांग जिल्ह्यातले गाव आहे. तिथे काही विद्यार्थी जे आहेत ते सापासारखे सरपटत शाळेत जातात. 6वी आणि 8वीतले काही विद्यार्थी आहेत. पाहूयात नेमका हा प्रकार नक्की आहे तरी कसा. शाळेत जाताना विद्यार्थी जातात सरपटत. शाळेला जातो आम्ही सरपटत. विद्यार्थ्यांच्या सरपटण्यामागचं कारण काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत शालेय मुलं. कुठल्या मंदिरात नवस फेडण्यासाठी ही मुलं जात नाहीयेत किंवा कुठल्या गाण्यावर डान्सही सुरू नाहीये. तर गेल्या 15 दिवसांपासून शाळेत येताना या मुलांच्या अंगात येत आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर्ती भागातील डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना आपल्याला आज समाजामध्ये पाहायला मिळतात, याचा जर आपण मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा ही मनात भरले जाते. लक्षात ठेवा. सध्या आंबापाडा गावात एकच चर्चा आहे, ती म्हणजे शाळेतले विद्यार्थी अचानक अंगात आल्यासारखं फिरू लागतात. त्यांच्या अंगात येण्यासारखी लक्षणं दिसू लागतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती गावकऱ्यांनी काहीच झालं नसल्याचा दावा केलाय. तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी त्यांना देवाची देणगी असल्याचं म्हटलंय. धक्कादायक बाब म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनाही त्यांना भेटू दिलं जात नाहीये. आम्ही इकडे जे 3 पोरं आहेत त्यातला एक अमित, त्याच्या घरी आलो आणि घरी त्याचा मोठा भाऊ, त्याची बहिणी, त्याची आई आणि आजी, त्यांच्याशी आम्ही बोललो. आम्ही त्याला इकडेही भेटू दिलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की अमित बाहेर खेळायला गेलाय आणि साधारण त्याच्या भावाशी बोलताना विचारलं की हे सगळं काय चाललंय, तर त्याच्या भावाचं असं म्हणणं आहे की देवाची कृपा आहे आणि त्याच्यामुळेच त्याला हे सगळं होत आहे. इथं घडलेला जो प्रकार होता, हा प्रकार खरं तर विद्यार्थ्यांमध्ये शाळेकडनं विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिकवला गेला पाहिजे, ते महत्त्वाचं मूल्य आहे. त्यात म्हणजे संविधानिक कर्तव्यच आहे ते भारतीय नागरिकाचं आणि प्रत्येक विषयातून वैज्ञानिक दृष्टिकोन हा रुजवला गेला पाहिजे असं शिक्षण पद्धतीतच आहे. जो घटना जो बनी है वो पूरी ऐसी मेडिकल के साथ मेडिकल के जांच के बाद ही मैं बता सकूंगा कि ये घटना कैसी है, कैसे बन रहा है. वो पता जब तक मैं मेडिकल की जांच नहीं होगी तब तक मैं इसके बारे में आगे कुछ कह नहीं सकूंगा. गेल्या 15 दिवसांपासून शाळेत हा प्रकार घडत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पण शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन हातावरती हात ठेवून गप्प बसलेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याऐवजी असल्या प्रकारावरती शाळा पांघरून घालत असेल तर दोषींवरती कारवाई व्हायलाच हवी. विकेश पाटील, TV9 मराठी, आंबापाडा, डांग.